एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथे दीपक आहे, तो पिल्लूला झोपवत होता कारण का खूप सारी क्रँकी झालेली आणि खूप झोप आलेली। सो ती उठलेली ऑलमोस्ट 4:45ला उठलेली। 5:45 ते ऑलमोस्ट ती 10 वाजेपर्यंत जागी होती। मग तिला झोप येत होतं, मग दीपक तिला झोपवत होता। सो त्याच्यानंतर मग मी माझी कामं वगैरे आवरून घेतली आणि परत एकदा पिल्लू आमची एक नॅप घेऊन उठली। ऑलमोस्ट ती उठली 12 वाजता अशी उठली, 11:30-12ला उठली लगेच। आणि त्याच्यानंतर मग ती कार्ड्स तिला दिलेले आणि तिचं ती खेळणं चालू होतं। मी साईड बाय साईड माझी कामं पण आवरत होती कारण का कामं वगैरे करून घ्यायची होती। दीपकला पण त्याची नॅप घ्यायची होती कारण का त्याची जी झोप होती ती प्रॉपर झाली नव्हती। ॲटलिस्ट 1-2 तासाची पण त्याची झोप झाली नव्हती कारण का पिल्लू दीपक आल्या आल्या उठला। जरी पिल्लूचं रुटीन चेंज करायचं म्हटलं ना तरी पण तिला काही फरक पडत नाही। ती रात्री 1:45ला झोपली, ती विचार करा लगेच 5:30ला उठून गेली आणि नंतर ती खेळत होती। तिची झोपच ना खूपच लेस आहे, काय माहिती का, कितीही प्रयत्न केला तरीही नाहीच होत। आणि इथे मी डाळ करायला ठेवलेली आणि अजून शिजली नव्हती। दीपकला म्हटलं जेवूनच झोप आता डायरेक्ट, म्हणजे सारखं सारखं उठायला नको, त्याच्यामुळे डाळ फोडणीला दिली। डाळ भात होता आणि गवारची भाजी चपाती करायची होती। चपाती झालेली, फक्त भाजी करायची होती। ती म्हटलं थोड्या वेळाने करेल, दीपक झोपला की पिल्लू झोपली की, कारण का पिल्लू अजून एक नॅप घेईलच कारण का ती फक्त 1 आवरची नॅप झाली आणि दुपारनंतर जेवल्यानंतर ती परत एकदा नॅप घेते। त्याच्यानंतर मग दीपकला जेवायला वाढलं, तो जेवत होता आणि पिल्लूला कळलं बाबा जेवत आहेत। मग पिल्लूचं चालू होतं। पिल्लूला मी सकाळी नाचणीचं सत्व भरवलेलं ब्रेकफास्टला। आम्ही कधी असं जेवायला बसलो ना किंवा काय खायला बसलो की ती स्वतःहून येऊन तिथे उभी राहते की मला पण भरवा आणि द्या हा शब्द आहे ना ती आ अशी करते। मग समजून जायचं की तिला हवे आणि आता तोंडातला खाऊन झाला ना की परत ती बाबांकडे जाईल। म्हणजे तिचं तेच चालू होतं। दीपकला जेवायचं राहिलं बाजूला, तो तिलाच भरवत होता डाळ भात। पिल्लूला डाळ भात भयंकर आवडतो। असं तिला तिच्या टाईपचं केलं ना की जरा पण नाही खाणार, पण आपण खातो तसं केलं ना की ती अगदी आवडीने खाणार। आणि आता इथे तिची बडबड चालू आहे, खेळणं चालू आहे, खाऊन झालं। दीपक झोपलेला जरा वेळ आणि पिल्लूनी सगळा पसारा काढून ठेवलेला। नंतर मग थोड्या वेळाने जेवला, म्हणजे तिने डाळ भात खाल्लेलं दीपकच्या मधलं, तेव्हा पाणी नव्हतं पिलेलं, मग तिला सिप्पर दिलेलं। सिप्परनी आता ती थोडं पाणी पिते, अर्धं सांडून देते, अर्धं पिते, म्हणजे चालूच असतं। जोपर्यंत तिला समजत नाही तोपर्यंत तसंच चालू आहे। पण ठरवलेलंच आहे आता तिला दिवसातनं 5-6 वेळा तरी सिप्पर द्यायचा आणि थोडं चमच्यानी द्यायचं। ग्लासानी पण पिते, पण ग्लासानी कसं पटकन तिला ठसका लागतो, त्याच्यामुळे मोस्टली करून तिला सिप्परच देते। कशी खेळते बघा एकटे। जस्ट जेवण झालं तिचं, मग असेच झालं 10 मिनटं झाले, आता ती खेळते। तिला जायचं होतं इथे बाहेर, पण बाहेर ना ईगल फिरते, त्याच्यामुळे मग मी तिला इथेच ठेवलं मिररमध्ये। दीपक आहे तो झोपला आहे, सध्या रुटीन चेंज केलं आहे। एवढं पिल्लूचं रुटीन चेंज करून सुद्धा इवन ती जागीच राहते। रात्री ती संध्याकाळी ती 5 नंतर झोपलीच नव्हती। ऑलमोस्ट 4:30 पकडा, 4:30 नंतर ती झोपलीच नाही। 4:30 ते रात्री 12पर्यंत ती जागी होती लिटरली। आणि नंतर म्हटलं झोपेल आता एकदम स्मूथ रात्री, पण नाही, पॉसिबलच नाही। 1:30ला उठला मॅडम आणि खेळायला सुरुवात। सो खूप झोप त्याची खूपच लेस आहे। हे इग्नोर करा, खेळते आता ती। माझं जेवायचं बाकी आहे, दीपकचं झालं, तो जेवणच झोपला, पिल्लूला भरवलं। आता मी जेवेल, हिला झोपेल आणि मग जेवेल, कारण का भाजी पण करायची आहे ना, भाजी पण करायची अजून। आणि आमच्या पिल्लू इथे खेळतोय, लॉक ओपन करतोय, कसं खेळतोय बघा एकटंच। खेळ डिश। पिल्लूनी आज डाळ भात पण खाल्ला, दीपक जेवत होता, तुम्ही बघितलं त्याचं। तिला झोप आली ना की ती स्वतःहून येते, आता तिला झोपणार आहे ते फिरते। दीपक झोपलाय बाहेर, पिल्लूचं चालू आहे की बघा। आपण पण दमायचं तिच्यासोबत, तीच टर्न मारते, तीच फिरते बघा।
जेवल्यानंतरच्या शतपावली करते पिल्लू. नेहमीच आहे. आता बघूया ती बेडवर कधी जाते. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता प्रॉपर मी व्हिडिओ शूट चालू केलं आहे, कारण का सकाळपासून नाही केलं. का सध्याचं रुटीन चेंज केलं आहे ना, त्याच्यामुळे. आणि पिल्लूला सांभाळावं लागतं. आणि पिल्लू आमचा जस्ट उठला, 5 वाजता उठली आहे. 5 नाही, 4:45ला अशी उठली की दूध वगैरे पिली. काऊ मिल्क चालू केलं मी तिला. फक्त रात्री जर मध्ये कधी उठली तर तिला फॉर्म्युला मिल्क देतो. म्हणजे दिवसातनं तुम्ही एकदा असं पकडून जावा, फॉर्म्युला मिल्क असतं. नाही तर मग काऊ मिल्क पितं आमचं बाळ. अगदी आवडीने पिते. पिशवीतलं एवढं नाही पियायची, पण ते डेअरीवर भेटतं ना, ते चांगलं आहे आणि ते चांगलं पिते. आणि बघते बघा कशी नजर लावून बघते पिते. सो आज मी तुमच्याजवळ जे काय होईल ते शेअर करेन. पिल्लूची सकाळीच आंघोळ झाली आहे. सकाळ सकाळ सगळं रुटीनच तिचं बदललं आहे, त्यामुळे सकाळ सकाळ आंघोळ घातली तिला. आता टाळ्यांचे तिच्या प्रकार चालू आहेत. उठून टाळ्या, बसून टाळ्या, वाकडं होऊन टाळ्या, सगळ्या प्रकारच्या टाळ्या. आणि पाठची आमची फ्रेम आहे ती पडली आहे, म्हणजे आहे तिथे लावायची. ती वेल पण खाली आली. सध्या हिच्या रुटीनच्या चक्करमध्ये ना कुठल्याच गोष्टीत माझं लक्ष नाही आहे. कुठल्याच गोष्टीत भरपूर सारं कामं पेंडिंग आहेत, ती सगळी करायची आहेत. आता ती सगळी हळूहळू करेल. क्लिनिंगची सगळी कामं तशीच पेंडिंग आहेत. ना मी ब्लॉग शूट करत ना काही शूट करत. तिला ती स्वतःसमोर दिसते ना, तर ती बघून टाळ्या करत कशा वाट. कोण आहे हा बोलगा? कोण आहे हा तो बोलगा? मी टी शर्ट चेंज केलं ना, तर तिला वाटलं मी खाली चालली आहे, पण मी आज हिला खाली नाही घेऊन जाणार आहे. डोअरच्या बाहेर पाल आहे, त्याच्यामुळे नो खाली. कपडे घरी करून पिल्लू काका बोल. काका काका. पिल्लू भरपूर सारे शब्द शिकले. काका, दादा, मामा, आई. आई नाही करत, आई नाही बोलत, आईश अशी करते. आईश. मम्मा. मम्मा फक्त तिला भूक लागली की आठवते. आणि मम्माला जेव्हा तिला घ्यायचं असेल ना मला, तेव्हा तिला फक्त मम्मा आठवते, बस. नाही तर मग फक्त तिला बाबा आणि बाबाच आठवतो. चला डोळे चोळते, जरा बाहेर खुर्चीवर बसतो, थोडासा नजारा बघतो इकड तिकडचा ना. मी एक आहे ना तुमच्याजवळ ना मिल्कशेक शेअर करेल थोडंसं. आयदर संडेला मी तुमच्याजवळ एक रेसिपी शेअर करेल, एकदम हेल्दी असं मिल्कशेक. म्हणजे तुम्ही कुठल्याही फ्रूटचं शेक किंवा इवन तुम्ही मिल्कशेक पण देऊ शकता बाळाला. त्याची रेसिपी तुम्हाला मी नक्की शेअर करेन. आणि त्यांना नक्की तुम्ही 1 टाईम बाळाला ना दिवसातनं एकदा तरी ती फीड करा. ते 100% बाळाचं वजन गेन होईल. कारण का आत्ताच्या स्टेजला आहेत ना बाळ काय खात नाहीत. जेव्हा ते चालायला लागतात, मस्ती करायला लागतात, ते खात नाही. कारण का त्यांचं असतं एक खेळ एक खेळ. पिल्लूचं सध्या तसंच चालू आहे, त्यामुळे मला अनुभव आला आहे. सो मी तुमच्याजवळ ना ते नक्की शेअर करेल. तर सो नक्की तुम्ही संडेला बघा. सॉरी, मंडेला तो ब्लॉग येईल. सो मी संडेला तुम्हाला मी ती रेसिपी ट्राय करेन म्हणजे पिल्लूला मी देते. मी तुम्हाला इन डिटेल दाखवेल की कसं करायचं असतं ते. त्याच्यामध्ये काय काय ॲड करतात, काय नाही ॲड करतात, ते सगळे मी तुम्हाला तेव्हा दाखवेल. चला आता पटकन बाहेर बसतो, थोडा वेळ टाईम स्पेंड करतो. आणि माझी बॅटरी पण लो आहे. सगळं चार्ज वगैरे करेल आणि मग नंतरच भेटेल तुम्हाला. पिल्लूसोबत थोडंसं टाईम आता घालवतो ना. टाळ्या वाजवते, तिला दिसतात ना, ती खुश होऊन जाते. काय करते अशी उलाढाल्या करत असते. ते जे आहे ना ते ओपन करते ती. आणि कुठे बसले बघा, केलं नव्हतं.
असं चालू असतं. जेव्हापासून सर्दी होऊन गेली ना तेव्हापासून ती जीभ अशीच वरती लावते. जेव्हापासून आता सर्दी नाहीये तरी पण ती तशीच करते. कशी करते बघा बघा. का आगाऊ पोलगा. इथे खेळते. मोठा टी शर्ट घेतलाय तिला कारण का तिच्या पोटावरती बसत नाही. इथे खेळते. इथे कुकी हे करते. मी सायकलला कवर काय केलंय, खूप सारी डस्ट बसते त्याच्यामुळे. कुकी इथे आहे आणि बाहेर जरा पण पावसाचा आज वेदर नाही आहे. आमच्या इथे खाली कन्स्ट्रक्शनचं काम चालू त्यामुळे खूप डस्ट उडते भयानक. पिल्लूचं बघा कसं लावलंय. ठीक आहे, तर पिल्लूचे एक्सप्रेशन बघा काय म्हणजे मागासपासून देतेच, आता दिला तर ती येते आणि सारखा काढते. नो 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 नो. मला आहे पण मी लावत नाही. नो नो. आणि परत लावते. असा लावतात. अशा लावतात. खाली काम चालू आहे ते एकदम प्ले केलं. बघूया आता दिलेलं. जेव्हा माझा फोन हातात नसतो ना तेव्हाच ती एक्सप्रेशन देते. एकदम क्यूट वाले एक्सप्रेशन देते. बघूया आता देते काय. पिल्लू नो 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 नो. बघ परत तिला मी नो नो बोलली ना की ती करते पण आता करतच नाहीये. पिल्लू इकडे 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 इकडे. ती नुसती पळते तिकडे बेडरूम मध्ये. भीती वाटते. डोअर म्हटला पाय अडकून पडे आणि मला उठायला कंटाळा आलाय. पडली पण ती दोनदा. इकडे ये. तिकडेच जायचं तिला. पिल्लूची सॉंग बघायची पद्धत बघा. अशी गरज काय आहे तिला काय माहिती. तिला काय मज्जा वाटते. पूर्ण नाही दाखवू शकत कारण का खाली पॅन्ट नाही घातली ना त्याच्यामुळे. पण किती मस्ती बघा. आणि अशीच जर पडली तर त्याची जर्रा पण भीती नाहीये ती. कशी बघते बघा. एवढं कलाकारी बघा. ते तिथे ठेवला ना आणि तिथे उभे त्याच्यावर उभी राहिला आणि बघते का एक 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 करेल ना आणि ते हलते. कुठे पाय ठेवला ना बघा. ते जे स्टँड असतं त्याच्यावर पाय ठेवायला करते बघा. कुठे उभी आहे बघ. एवढा डांबीस पोरगा आहे. एवढा डांबीस पोरगा बघा. कसे दोन दात दिसत आहेत बघा. शैतान बच्चा बघा आणि घाबरट बच्चा बघा. खाली कन्स्ट्रक्शनचे कामं चालू आहेत. आवाज येत आहेत. कुकीची शेपटी बघा आतमध्ये गेले. भित्रा माणूस. आणि हा आता बघा ह्याचं तर काय वेगळंच चालू आहे. खाली बस. आता ही जागा शोधते. हे बघा कुक्या बघा कशी वाकून बघते बघा. आगाव आहे हा पोरगा. ते बनाना शेक हा कसा केलाय ना की तुम्हाला मी संडेला सांगेल. अगदी मस्त लागतो टेस्टला. आपण पण तो खाऊ शकतो असा आहे तो. आणि पिल्लूला तर खूप आवडतो. हेल्दी आहे. एकदम हेल्दी आहे आणि ह्याच्याने हमखास वेट गेन होणारच. सो तुमच्याजवळ मी असं एक बनाना स्मूथी किंवा फ्रूट स्मूथी कसं करतात त्याची रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेल. आता पटकन ना पिल्लूला भरवून घेते. चालणं चालूच आहे. पडणं पण चालूच आहे.
कसं चालतंय बघा बाउल. आता इथून टर्न मारे. हात माझा पकडायला बघते पण मी नाही पकडत. अगं पडणार ना. आता कुठे जायचंय? इकडे. तिला आली आहे ना झोप आली. कधीची जागी आहे ना 5 वाजल्यापासून आता 8:30 झालेत. आली आहे झोप पण तिला तंगवते. चल बाहेर. इथे गरमी होते. चल बाहेर चल. चल इथे नको. शी आहे ते शी. शी शी. हे घे. हे बघ हे धर. चल. बघ कशी पाणी उडवते बघा. शेक पिलाय ना आता ताकद आली आहे तिच्यात म्हणून धावते इकडून तिकडून. आणि हळूहळू पण नाही चालत एकदम फास्ट. तो दुसरा हात पण हालतोय. बेडरूम मध्ये जाम गरमी होते फॅन नाही लावला तर. चला मी ना इथे झोपली आहे अशीच. कंबर दुखायला लागले माझे फिरून फिरून. तर मी बसली आहे तर ही बघा कशी बसली माझ्या पोटावर आणि पोटावर उड्या मारते जोर जोरात. ते बेबी आणि डॉग शो लागले ते बघून माझ्या पोटावरती उड्या मारते. आता बघा सरळ आली. ऐक देवा थोडा मस्ती करतो हा पोरगा. आज मी तुमच्याजवळ एकदम छोटासा ब्लॉग शेअर केला. मला वाटतं मोस्टली करून पिल्लूच्या बद्दलच सेंड केला बोलते शेअर केला की पिल्लू काय करते, पिल्लू कशी खेळते, पिल्लू काय खाते ते नाही केलं, फक्त एकच केलं. आणि आता पिल्लूला आली आहे झोप.
वाजलेत ऑलमोस्ट 10:30 वाजलेत, पण नाही झोपवणार तिला एवढ्यात. 12पर्यंत तिला हेच करावं लागेल, कारण की ती 10-11ला झोपली ना की ती हमखास 3ला उठून जाते. आणि 12ला झोपली ना की ती 5पर्यंत उठते. 5 नाही तर 4-4:30ला उठूनच जाते. सो पिल्लू काय एकदम लॉंग मॉर्निंगपर्यंत अशी झोपतच नाही, कितीही काय झालं तरी. आता तिला खूप सारे झोप आले, पण तिला थोडंसं डायवर्ट करण्यासाठी कॅट आणि डॉगचा शो लावून दिला आहे. ती थोडीशी डायवर्ट होईल. आता तिला आंघोळ घालेल 10:30ला, 11 वाजता आंघोळ घालेल, 11-11:15ला आंघोळ घालेल. म्हणजे रेडी करता करता सगळं होता 12 होऊन जातील आणि मग ती झोपेल. तोंड बघा तिचं, तोंड बघा, तोंड बघा, नखरे बघा, नखरे बघा, नखरे बघा हिचे, नकले. हां बघा नखरे, फक्त काहीतरी येऊन दे, फक्त तिचे नखरे बघा. आज खेचायला खूप दिवसांनी तेल लावले. तिला गरमी होती ना म्हणून मी तेल नाही लावत तिला सहसा, ॲटलिस्ट गरमीमध्ये तरी. नाहीतर बाकीच्या सीझनमध्ये मी तिला तेल कंपल्सरी लावते. आता खेळते. सो आजचा ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करते, कारण का आता पुढे शेअर करायला काहीच नाही आहे. पिल्लूला पण खूप झोप आली, ती सारखी क्रँकी होते. भांडी कशी तरी धुतली, 1 ताट 2 वाट्या, असं कसं तरी 5-5 मिनटाला जायची, 10-10 मिनटाला जायची. एक करून घासून घेतलं सगळं तिला घेऊन, कारण का ती करून पण देत नाही आहे काहीच. आता चालायला लागले, सारखी बेडकडे जाते. तिला झोपायला मला बेड पण नीट करायचा. तर जेव्हा तिला आंघोळ घालेल आणि जेव्हा ती दूध पियेल तेव्हा मला बेड आवरावा लागेल, बेडशीट नीट करावी लागेल. एवढी सगळी कामं असतात. एकटी रात्री असली ना की खूप प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं माझ्यासाठी. आवरणं, झोपायच्या टायमिंगला सगळं आवरून झोपणं, पिल्लूचं करून झोपणं, सगळं हे होऊन जातं. सो चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आमचे पिल्लूचे हे वॉकिंग चालतच राहील अगदी झोपेपर्यंत. सो चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. कुकी बघा. तोपर्यंत बाय बाय.